नमस्कार मित्रांनो, नवरी मी हिटलरला या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता दुर्गा किचन मध्ये काहीतरी करत असते आणि तिचं लक्ष तिथे काही नसतं. तिचं लक्ष सगळं काही यश आणि श्वेता यांच्या लग्नाकडेच असतं आणि तिच्या हाताला भाजलं जातं. तेवढ्यात तिथे किशोर येतो आणि किशोर म्हणतो, दुर्गा तुझ्या हाताला भाजलंय, कुठला विचार करतेस एवढा? दुर्गा आता रडायला लागते आणि म्हणते, किशोर बघा ना, यश आणि श्वेता यांचं लग्न ठरलंय खरं, पण ती लीला तिने मला चॅलेंज केलंय की ती यांचं लग्न होऊ देणार नाही. रेवती आणि यश यांचंच लग्न ती लावून देईल. आणि ती खूप रडत असते, खूप काळजी करत असते. तेवढ्यात किशोर म्हणतो, दुर्गा तू अजिबात काळजी करू नको, टेन्शन घेऊ नको. यश आणि रेवूचं लग्न कधीच होणार नाही आणि त्या लीलाचं स्वप्न मी कधी पूर्ण होऊ देणार नाही. यश आणि श्वेता यांचंच लग्न होणार. आता दुर्गा म्हणते, तुम्ही काय करणार आहात? किशोर म्हणतो, तर रेवतीला मी दोघांमधून बाहेर काढेल आणि काय करायचं, कुठे करायचं, कसं करायचं ना ते माझ्यावरती सोड आणि निश्चिंत हो. इकडे लीला रेवतीला भेटण्यासाठी आलेली असते आणि तिने रेवूला कन्व्हिन्स केलेलं असतं. तिने समजावलेलं असतं की रेवती, यशचं आणि तुझं लग्न झालं तरच चांगलं होईल. तुम्हा दोघांचं लग्न झालं तरच तुम्ही दोघं सुखी राहू शकाल, कारण तुमचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. यश श्वेता बरोबर अजिबात खुश राहू शकणार नाहीये आणि तुलाही चांगलं माहितीये. आणि मुळात तू तुमच्या नात्याचा आणि तुमच्या प्रेमाचा बळी का देतेस? आत्ताच्या आत्ता एजंटकडे चल, आपण त्यांना सगळं खरं खरं काय ते सांगूया. आणि आता रेऊ सुद्धा तयार झालेली असते. लीला एजंटना फोन करते आणि सांगते, एजय तुम्ही आता जिथे कुठे असाल ना तिथेच थांबा, मी तुम्हाला भेटायला येते रेऊला घेऊन, आणि तुम्ही तुमच्या सगळ्या मीटिंग्स अपॉइंटमेंट सगळं काही कॅन्सल करा, मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. आणि ती रेऊला घेऊन एजंटकडे येत असते. तोच मागून एक गाडीवाला येतो आणि त्यात किशोरची माणसं असतात आणि किशोरने त्यांना सांगितलेलं असतं, लीला आणि रेऊ यांना एजंट पर्यंत पोहोचूच देऊ नका. आणि आता लीला आणि एजे हे भेटणार असतात. तेवढ्यात तो गाडीवाला मागून येतो, रेऊ आणि लीला यांना उडवतो आणि त्यांचा जबरदस्त ऍक्सिडेंट झालेला असतो आणि एजंट पर्यंत त्या पोहोचलेल्याच नसतात. तर मग आता पुढे काय होणार? जेव्हा रेऊ अशा अवस्थेत असेल तेव्हा यश ते बघून तिच्यावरच्या प्रेमाची कबुली देईल का? आणि लीला सुद्धा एजंटना हे सगळं काही सांगू शकेल का? पुढे काय होणार हे नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे. तर मग अशाच अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.